मित्र हो, हजारो सैनिकांचा वेढा सुटण्याचा कोणताही मार्ग नाही आणि अचानक मंदिरात दिसू लागले हजारो छत्रपती शिवाजी महाराज। हा चमत्कार होता का अद्भुत रणनीती? छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या इतिहासातील दोन तेजस्वी दिवे। एकीकडे स्वराज्याची शक्ती तर दुसरीकडे विठ्ठल भक्तीची परमशक्ती। आज आपण जाणून घेणार आहोत लोह गावात घडलेला एक अद्भुत प्रसंग, जो वारकरी परंपरेत श्रद्धेने सांगितला जातो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रहो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी। चला तर मग सुरू करूया। ही घटना साधारण 1650च्या सुमारास सांगितली जाते। पुण्याजवळील लोहगाव परिसरात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू होते। त्यांच्या ओव्या आणि अभंगांनी वातावरण भारावले होते। असं सांगितलं जातं की त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज काही मावळ्यांसह साध्या वेशात कीर्तन ऐकण्यासाठी आले होते। तुकाराम महाराजांविषयी त्यांना अपार श्रद्धा होती। त्यांच्या वचनातून आणि भक्तीतून त्यांना स्वराज्यासाठी प्रेरणा मिळत असे। मात्र ही बातमी शत्रू सैन्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते। लोककथेनुसार मुघल सैन्याच्या एका सरदाराला समजले की छत्रपती शिवाजी महाराज लोह गावात आहेत। ही संधी साधण्यासाठी सैन्याने गावाला वेढा घातला। योजना अशी होती, कीर्तन संपताच महाराजांना पकडायचे। मंदिरात हजारो वारकरी होते। टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता। बाहेर शत्रू दबा धरून बसलेला, आत भक्तीचा महासागर उसळलेला। गुप्तचरांनी महाराजांना वेढ्याची बातमी दिली, पण कीर्तनाच्या मध्यात उठणे योग्य नव्हते। वारकरी परंपरेनुसार याच क्षणी एक अद्भुत घटना घडली। जेव्हा शत्रू सैनिक मंदिरात शिरले तेव्हा त्यांना तिथे उपस्थित अनेक वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच दिसू लागले। एक नाही, दोन नाही, तर जणू शेकडो शिवाजी महाराज। सैनिक गोंधळून गेले। खरे महाराज कोण ओळखूच आले नाही। ते ज्याला पकडायला जात तिथे दुसरे तसेच रूप दिसे। या गोंधळाचा फायदा घेत प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर पडल्याचे सांगितले जाते। वारकरी श्रद्धेनुसार हा विठ्ठलाच्या कृपेचा चमत्कार मानला जातो। मंडळी, या प्रसंगाकडे दोन प्रकारे पाहिले जाते। श्रद्धेने पाहणारे लोक याला दैवी चमत्कार मानतात, तर काही इतिहास अभ्यासकांच्या मते ही गनिमी काव्याची हुशार योजना असू शकते। वारकऱ्यांनीच महाराजांचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला असावा। महत्वाची सूचना, या घटनेचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत। ही कथा प्रामुख्याने लोक परंपरा आणि भक्तिपर कथांमधून पुढे आली आहे। पण एक गोष्ट मात्र निश्चित, शिवराय आणि संत यांचे नाते अतूट होते। तलवारीची ताकद मोठी असते, पण श्रद्धेची ताकद त्याहूनही मोठी असते, असा संदेश ही कथा देते। जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय मानली जाते। तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला? कमेंट्स मध्ये लिहा। जय हरी विठ्ठल आणि जय शिवराय। धन्यवाद।